पावसाळा सुरू झाला की बाजारात आपल्याला अनेक रानभाज्या बघायला मिळतात आणि आजच्या पिढीला तर या रानभाज्या माहीतसुद्धा नाही आहेत आणि की ज्या आयुर्वेदिक गुणधर्माने अगदी परिपूर्ण असतात आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप छान असतात. तर या पावसाळ्याच्या सुरुवातीला या भाज्या आपण खायलाच हव्यात खरं म्हणजे. आणि पुन्हा एकदा पावसाळा निघून गेला या भाज्या आपल्याला बघायला मिळत नाहीत. अशा अनेक भाज्यापैकी एक भाजी आहे कडवंची. तर आज आपण रेखाज कुक हाऊसमध्ये कडवंचीची भाजी बनवत आहोत. तर ही आहे कडवंच्या. छोट्याशा आकाराच्या असतात, याचे दोन्ही टोकं असे निमुळते असतात. हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आणि ही जी भाजी आहे ही मधुमेहाच्या रोगावर अतिशय उपयुक्त आहे. म्हणजे ज्यांना डायबिटीसचा त्रास होतो ते इन्सुलिन कमी करणारी ही भाजी आहे. त्यामुळे आवर्जून या मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचा वापर पावसाळ्याच्या दिवसात तर करायलाच हवा, कारण की पुन्हा ही भाजी मार्केटमध्ये दिसतच नाही. आता काय होते, शेतामध्ये जेव्हा ज्वारीच्या पिकावरच ही भाजी, ज्वारीच्या पिकासोबत ही भाजी काढली जाते आणि ही वेलवर्गीय भाजी आहे. अशी वेल वाढते आणि याला असे छोटे छोटे बोंडल असल्यासारखे, ही बोंडासारखी हे कडवंच्या येतात. तर अशी कडवंचीची उपयुक्त भाजी ही आपण नीट करून घेणार आहोत. दोन्ही टोकं आपण तोडून घ्यायचीत. याच्यातले ते बिया असतात ना, ते अगदी कुडूम कुडूम खाताना खूप शिजल्यावर छान लागतात. भाजी लवकर शिजते पण बिया नाही शिजत, पण दाताखाली त्या बिया खूप छान लागतात. तर काही आमची मुलं त्याला कुडुम कुडुमची भाजीसुद्धा म्हणतात, पण अतिशय चविष्ट आणि खूप छान लागते. तर अशी ही भाजी मी त्या प्रत्येक बोंड आपण दोन्ही साईडने तोडून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता हे बघा, सगळे नीट करून घेतलेले आहेत मी आणि धुवून स्वच्छ ठेवणार आहे. आता इथं मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. नेहमीसारखी आपल्या जिऱ्या मिऱ्याची फोडणी केली, मोहरीची, आणि एक कांदा मध्यम आकाराचा घेतला आहे आणि तो आपण थोडासा परतणार आहोत. थोडंसं परतून झालं, आपण नेहमीसारखंच आहे, पण कांदा टाकले की भाजी खूप. आणि या भाजी करण्याच्या पद्धती बऱ्याच जणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आता बघा, थोडीशी पाव चमचा मी हळद टाकते आहे आणि हळदीबरोबरच नंतर आपण टाकूया कढीपत्ता. इथं कढीपत्ता मी काय केलं, मुलं खात नाहीत ना मोठा टाकला की, म्हणून मी काय केला, हा कढीपत्ता थोडासा बारीक चिरला आणि मग फोडणीत टाकला, म्हणजे आपोआप तो खाल्ला जातो. नाही तर मग बाजूला असं वेचून वेचून तो कढीपत्ता बाहेर टाकतात. आणि ही आहे हिरव्या मिरच्या आणि लसणाची मी पेस्ट केली आहे. आणि ही जर तुमच्याकडे हिरव्या मिरच्या तुम्हाला आवडत नसतील किंवा नसेल तर तुम्ही लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता. असे छान कांदा ट्रान्सपरंट होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. आणि इथं मी फक्त 2 छोटे चमचे डाळ भिजत घातली आहे, हरभऱ्याची डाळ, चना डाळ. आणि ही भिजलेली एक अर्धा तास मी भिजवली आहे आणि ही टाकली. इथंच हरभऱ्याच्या डाळीऐवजी बरेच जण तुरीच्या डाळीचा पण वापर करतात. तर तुमच्याकडे जी डाळ असेल तुम्ही तिचा वापर करा. आणि ही आपण धुवून स्वच्छ घेतलेली कडवंची आपण टाकत आहोत. शिजायला फार वेळ लागत नाही आहे याला. एक 10 मिनटात ही भाजी खूप छान शिजते, पण आतल्या बिया मात्र मस्त अगदी कडूम कडूम छान लागतात दाताखाली आलं की. तर याला आपण चवीला थोडंसं मीठ टाकणार आहोत आपल्या आपल्या आवडीप्रमाणे. जर काही जणांना तर आवडत असेल त्याच्यात लिंबू आणि साखर पण थोडीशी चवीला टाकू शकता, पण मी आमच्याकडे नाही आवडत म्हणून मी लिंबू आणि साखरेचं प्रमाण नाही टाकलेलं, लिंबूचा वापरच केलेला नाही आहे. आणि हां, ही खास करून सोलापूरकडे केली जाणारी भाजी आहे, म्हणून याच्यात मी टाकते कारळाचं कूट. कारळाचं कूट टाकल्याने या भाजीला अप्रतिम चव येते. कारण की सोलापूर साईडला ना बऱ्याच भाज्यांना हे कारळाचं कूट टाकलं जातं आणि खरंच कारळाचं कूट टाकलेली भाजी खूप छान लागते. म्हणूनच मी याच्यात लिंबू वगैरे काही टाकलेलं नाही आहे. 1 चमचाभर छान कारळाचं कूट टाकलेलं आहे. एक अर्धी वाटी पाणी, बस. पाणीसुद्धा जास्त याला शिजायला लागत नाही, कारण की आपण सुकी भाजीच करणार आहोत. पण तुम्ही नेहमी जरी भाजी ही करत असाल ना, तर कारळाचं कूट टाकून यावेळेस ही भाजी करा, तुम्हाला खूप आवडेल. एक 10 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. 10 मिनटात छान शिजते ही भाजी. तुम्ही बघू शकता की 10 मिनटं झालेली आहेत आणि ही भाजी आता मस्तपैकी शिजलेली आहे. जास्त वेळ अजिबात लागत नाही. आणि ही अशी भाजी, रानभाजी, गावाकडची भाजी, कारण की शहरात तर जास्त करून बघायला मिळतच नाही. गावाकडेच ही भाजी जास्त मिळते. आणि हे आपण कुंपणावर जरी आपल्या घरी म्हणजे खेड्यापाड्यात लावली जाते. आणि ही वेलीवर्गीय असल्यामुळे छान छान छोटे छोटे बोंड लागतात. तर थोडीशी कोथिंबीर पेरली आपण आणि कोथिंबीरीची चव मस्त आहे. आता ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी कशासोबतसुद्धा खाऊ शकता. आणि मला खात्री आहे
ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल. तर तुम्ही या ऋतूमध्ये, या सीझनमध्ये यावेळेस नक्की दुसऱ्या रानभाज्याबरोबर ही सुद्धा रानभाजी एखाद वेळेस करा आणि मला कळवा. तशी ही उपयुक्त आयुर्वेदिक भाजी. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, मला खूप खूप आनंद झाला. धन्यवाद.